मित्रांनो, लाईट गेल्यानंतर जर ती वेळेवर परत आली नाही तर आपल्याला महावितरणकडून प्रत्येक तासाला 50 रुपये नुकसान भरपाई मिळू शकते। आपण इतकंच करायचंय, समोर स्क्रीनवर मी एक नंबर दिलाय, यापैकी कोणत्याही एका नंबरवरती कॉल करायचा आहे आणि लाईट गेल्याची किंवा जो काही बिघाड झाला, जसं की ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी जळालेला आहे, फ्यूज उडालाय किंवा मीटर तुमचं जळालेलं आहे, ओव्हरहेड लाईनमध्ये बिघाड जे काही घडले ते त्या ठिकाणी नोंदवायचे किंवा सांगायचे। बस तुम्हाला प्रत्येक तासाला 50 रुपये त्या ठिकाणी नुकसान भरपाई महावितरणकडून मिळते आणि ही नुकसान भरपाई पुढच्या महिन्याचं जे काही लाईटचं बिल येणार आहे त्या लाईट बिलातून वजा केली जाते। आता संपूर्ण प्रोसेस तुम्हाला समजावून सांगतो। एकतर मी तुम्हाला समोर नंबर दिला होता, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा। जर तुम्हाला कॉल करणं शक्य नसेल तर प्ले स्टोअरवरती एक ॲप आहे, महावितरण कंझ्युमर ॲप। हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करा, डाउनलोड करा आणि तिथंच रजिस्टर्ड कंप्लेंट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तक्रार आहे तर ती नोंदवू शकता। आता बघा, जर तुमच्या भागातला फ्यूज गेलेला असेल तर अशा वेळी शहरी भागात 3 तासात हा गेलेला फ्यूज दुरुस्त करणं महावितरणला अनिवार्य आहे आणि ग्रामीण भागात 24 तासात या फ्यूजची दुरुस्ती होणं गरजेचं आहे। जर त्या विहित मर्यादेत त्याची दुरुस्ती झाली नाही तर तिथून पुढे प्रत्येक तासाला आपल्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते। ओव्हरहेड लाईनमध्ये जर बिघाड झाला तर शहरी भागात 4 तासात आणि ग्रामीण भागात 24 तासात ही ओव्हरहेड लाईनचा बिघाड हा काढावा लागतो। ट्रान्सफॉर्मर जर जळाला असेल किंवा बिघडलेला असेल तर शहरात 18 तासात आणि ग्रामीण भागात 48 तासात तो दुरुस्त करावा लागतो। जर मीटर जळालेलं असेल तर शहरी भागात 18 तास आणि ग्रामीण भागात 48 तासांची त्यासाठी मुदत आहे। तर ही मुदत संपल्याच्या नंतर आपल्याला नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळते। आता मी तुम्हाला हे सांगितलं की आपण तक्रार कुठं करायची, परंतु तक्रार केल्याच्या नंतर त्या तक्रारीचं नक्की काय झालं हे आपण कुठं पाहणार? तर बघा, जे ॲप तुम्हाला मी सांगितलं, एक तर तुम्ही त्या नंबरवर परत कॉल करा आणि माझ्या तक्रारीचं काय झालं याचा आढावा घ्या, फॉलोअप घ्या, किंवा जे ॲप तुम्हाला सांगितलं त्या ॲपवरती तिथे ट्रॅक कंप्लेंट स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे, तिथं जाऊन तुम्ही तुमच्या तक्रारीचं नेमकं ट्रॅकिंग करू शकता की तक्रार नक्की कुठं आहे। आता जर तुम्हाला तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही तर काय करायचं? तर बघा, एक मंच आहे CGRF म्हणजे ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच, या मंचाकडे तुम्ही थेट तक्रार करू शकता महावितरणची। आता इथपर्यंत कसं जायचं हे पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल। आता बघा, नुकसान भरपाई कशी मिळवायची, बरोबर? आता तक्रार तर केली, परंतु नुकसान भरपाई आपल्याला कशी मिळणार? तर याच्यासाठी खाली मी एक लिंक देतोय, कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, त्या लिंकवरती क्लिक करा। तिथे एक अर्ज तुम्हाला दिसेल, कॉम्पेन्सेशन ॲप्लिकेशन म्हणजे नुकसान भरपाई अर्ज। ही नुकसान भरपाईचा अर्ज, कॉम्पेन्सेशन ॲप्लिकेशन व्यवस्थित भरा आणि सबमिट करा। जर तुम्हाला ऑनलाईन हे करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या विभागीय कार्यालयात म्हणजे